प्रवृत्ती आयुर्वेदिक मध्ये पंचकर्म केले मी. पंचकर्म केल्यानंतर मला चांगल्या प्रकारचे रिझल्ट आला. माझ्या शरीरावरची पूर्ण सूज गायब झाली. जे काय पित्ताचा एक मोठ्या प्रमाणात त्रास होतो तो कमी झाला. त्याच्यानंतर माझं पोट चांगलं साफ होतं. मला झोप पण वेळेवर लागते. 3 महिने झाले असतील मी ट्रीटमेंट चालू आहे माझी. माझ्या माहितीप्रमाणे माझं एक 6 किलो वजन कमी झालं. मला या ट्रीटमेंटमुळे माझं चांगलं चालू आहे आणि व्यवस्थित वाटतंय. माझं नाव आप्पासाहेब निवृत्ती बेदरे. मी प्रॉपर नेवासा बुद्रुकमधून राहतो. माझा दुधाचा व्यवसाय. मी गेली 30 वर्षापासून दूध व्यवसायच करतो. प्रवृत्ती आयुर्वेदिक मध्ये पंचकर्म केले मी. पंचकर्म केल्यानंतर मला चांगल्या प्रकारचे रिझल्ट आला. माझ्या शरीरावरची पूर्ण सूज गायब झाली आणि आजच्या घडीला माझ्या अंग जे म्हणतो ना आपण, ते असं कडक होतं, ते कडक न राहता एकदम लूज झालेले, म्हणजे लवचिक म्हणतो आपण त्याला. आणि सकाळी व्यायाम केल्यानंतर पूर्ण अंगातून म्हणजे फार बोटा सगळं घाम बाहेर निघतो. एवढं मला त्याचं चांगलं दिलं. त्याच्यानंतर माझं जे काय पित्ताचा एक मोठ्या प्रमाणात त्रास होतो तो कमी झाला. त्याच्यानंतर माझं पोट चांगलं साफ होतं. मला झोप पण वेळेवर लागते. झोप पण मी कमीत कमी 7-8 तास झोपतो. एकदम वेळेवर माझं व्यवस्थित चालू आहे. पंचकर्म केलं, पण पंचकर्म करत असताना आपली जी टीम आहे डॉक्टरांची, त्यांनी फार चांगलं सहकार्य केलं आणि ते तर केलंच. पण मला माझ्या माहितीप्रमाणे 3 महिने झाले असतील मी ट्रीटमेंट चालू आहे माझी. तर 3 महिन्यात मला आपल्या टीमने खूप जास्त फॉलोअप घेतला. त्याबद्दल मी टीमचे मनापासून आभार मानतो. याच्या अगोदर मी काही पुढं वजन कमी करण्यासाठी तर काही घेतलेलं नाही. हे सगळं करत असताना मला आता जे काही रिझल्ट आहे, माझ्या माहितीप्रमाणे माझं एक 6 किलो वजन कमी झालं. ते पण मी 2 महिन्याच्याच गोळ्या घेतल्या होत्या. 2 महिन्यात मी असं म्हणेन मला चांगला रिझल्ट. आणि असंच मी पुढे आता 1 वर्षपर्यंत मला ट्रीटमेंट घ्यायची आणि तुम्ही घेत राहणार. मला जोपर्यंत माझं वजन 110 पर्यंत, म्हणण्यापेक्षा 100 पर्यंत येऊपर्यंत मी घेणार आहे. अशा पद्धतीने माझं रुटीन व्यवस्थित चालू आहे. जे आळसपणा जो होता ना आपला, सकाळी उशिरा उठणं, म्हणजे कुठं कामात हे होणं नाही, पण आता ते बंद झालं. आता मी पूर्ण ताकदीनं काम करू राहिलो. आणि धावपळ आहे, धावपळीचं काम याच्यात तर थोडंफार वजनाकडे लक्ष द्यावं. मी आपलं रुटीन जे आहे सकाळचं ते खूप सुंदर पद्धतीने हँडल करू राहिलो. सकाळी मी 4-5 किलोमीटर चालतो. 4-5 किलोमीटर चालल्यानंतर परत स्विमिंग करतो. एक अर्धा तास स्विमिंग करतो आणि तिथून आल्यानंतर जी भूक लागते वगैरे ती लागत नाही. हा एक मोठा इफेक्ट आहे. आणि ह्या टायमिंगलाच ती बरोबर भूक लागते मला. म्हणजे साधारण 11-11:30 दरम्यान भूक लागते. त्याच्यानंतर काही भूक लागत नाही. आणि एकंदरीत ऑल ओव्हर मला ह्या ट्रीटमेंटमुळे माझं चांगलं चालू आहे आणि व्यवस्थित वाटतंय मला.